नर्वस सिस्टमचे आजार, नर्वस सिस्टम ॲक्टिव्ह झाली की इतर गोष्टीचं पण ट्युनिंग होतं आणि मग मेंदूपासून सतत येणारी आपली कुंडलिनी ही जागृत होते, सुषुम्ना नाडी जागृत होते, सुषुम्ना नाडी खूप छान काम करायला लागते आणि इडा पिंगळा बॅलन्समध्ये होते. आणि ह्या सगळ्या नाड्या जर बॅलन्समध्ये आल्या, सुषुम्ना नाडी जोरात काम करायला लागली, बॅलन्समध्ये आली, त्याचं ट्युनिंग झालं तर आपण बरे होतो. मग आपण ते आजार कुठले आहेत, मग आपल्याला बाबा डोकेदुखी आहे, मायग्रेन आहे, आपल्या कानात आपल्याला ऐकायला येत नाही, डोळ्यांचे त्रास आहेत, चेहऱ्याचे त्रास आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सर्दी आहे, कोल्ड आहे, कफ आहे, अस्थमा आहे, ब्रॉन्कायल अस्थमा आहे, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस आहे, स्किनचे आजार आहेत, मणक्यांचे आजार आहेत, स्पॉन्डेलायटिस आहे, स्लीप डिस झालं आहे, सायटिका झालं आहे, गुडघेदुखी आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, टाचदुखी झाली आहे, पोटाचे आजार आहे, वजन वाढतं आहे, वजन कमी होतं आहे, भूक लागत नाही, नॉशिया आहे, ॲसिडिटी, असे आणि अंग दुखतं आहे, कशाची इच्छा नाही आहे, झोपून राहावंसं वाटतं आहे, शरीर जड झालं आहे, हे सगळ्या म्हणजे वेगवेगळी आपण मग त्याला आपण नावं दिली या सगळ्या आजारांना. पण शेवटी काय आहे की हे आपल्याला हे ऑफ ट्यून झालेलं आहे, त्याला आपल्याला ट्यून करायचं आहे, त्यांची स्पंदनं जागेवर आणायची आहेत. त्यासाठी हे शास्त्र आहे, हे शास्त्र खूप उपयुक्त आहे आणि हे शास्त्र सगळ्यांनी जर शिकून घेतलं तर इव्हन घरच्या घरीसुद्धा आपण हे उपचार करू शकतो.